हॅलो एव्हरीवन. काल आपण ग्रॅव्हिटेशन चॅप्टरच्या काही थिअरी कन्सेप्ट्स बघितल्या. आता आपण आज केपलरचे लॉज आणि त्याच्यातले काही डेरिव्हेशन्स बघणार आहोत आणि एक प्रॉब्लेम बघणार आहोत. तर आता त्याच्यासाठी केपलरचे लॉज समजून घेण्यासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते एलिप्स. एलिप्स हा शेप म्हणजे नक्की काय, तर डेफिनेशन जर आपण बघितली तर ॲन एलिप्स इज द कर्व ऑब्टेन्ड वेन अ कोन इज कट बाय ॲन इन्क्लाइन्ड प्लेन. आता त्याला आपल्याला सिम्प्लिफाय करण्यासाठी इथे एक मी छोटे डायग्राम ड्रॉ केले. आता आपण जर ही एक असं कन्सिडर केलं की हा एक कोन आहे. आपण बर्थडे कॅपचं एक्झाम्पल घेऊ शकतो. ह्याला जर मी कट करताना ह्या डायरेक्शनने कट केलं, जी परपेंडिक्युलर डायरेक्शन नाही आहे त्याच्या ॲक्सिसला, व्हर्टिकल ॲक्सिसला व्हर्टिकल ॲक्सिसने कट न करता त्याला जर मी ॲट अ सर्टन अँगल जर कट केलं, तर वरून आपल्याला कुठला पोर्शन दिसेल? हा हायलाईट केलेला पोर्शन दिसेल. हा एक्झॅक्ट सर्कल कधीच नसतो. त्याचा बेस हा एक्झॅक्ट सर्कल आहे. हा पोर्शन जो आहे, जो एक्झॅक्ट सर्कल नाही आहे, त्या शेपला आपण म्हणतो एलिप्स. जर ड्रॉइंग केलं तर आपल्याला एलिप्स हे असं दिसतं. आता एलिप्सला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते की त्याचे फोकल पॉईंट्स. एलिप्सला 2 फोकल पॉईंट्स असतात. तर फोकल पॉईंट्स म्हणजे काय, इथे F1 आणि F2 हे जे 2 मार्क केलेले आहेत. फोकल पॉईंट्स म्हणजे ह्या एलिप्समध्ये असे पॉईंट्स असतात 2 की त्या एलिप्सच्या पेरिफेरीवरच्या कुठल्याही पॉईंटपासून मी जर F1चं आणि F2चं डिस्टन्स घेतलं आणि त्यांची ॲडिशन केली तर ती सगळ्या पॉईंट्ससाठी सेम येते. याचा अर्थ काय, आता इथे आपण A, B आणि C असे 3 पॉईंट्स घेतलेले आहेत. तर Aपासून मी दोन्ही फोकल पॉईंट्सची लेंथचं सम घेतलं म्हणजे AF1 प्लस AF2, BF1 प्लस BF2 आणि CF1 प्लस CF2. मी ह्याच्याच बरोबर जर D, E, F, G, झेडपर्यंत कितीही पॉईंट घेतले आणि F1 आणि F2च्या त्यांच्या लेंथची सम घेतली तर ती सम ही नेहमी कॉन्स्टंट असते. ही एलिप्सची एक प्रॉपर्टी आहे जी केपलरने यूज केली. आता आपण बघू केपलर्स फर्स्ट लॉ काय स्टेट करतो. द ऑर्बिट ऑफ अ प्लॅनेट इज एन एलिप्स विथ द सन ॲट इट्स वन ऑफ इट्स फोकल पॉईंट्स. अगदी बेसिक लॉ आहे की जर आपण हे समजा एखाद्या प्लॅनेटचं ऑर्बिट घेतलं तर हे ऑर्बिट इलिप्टिकल शेपमध्ये असतं आणि सनची जी पोझिशन असते ती त्या एलिप्सच्या 2पैकी एका फोकल पॉईंटवर असते. म्हणजे जर हे समजा ऑर्बिट आहे तर सन वुड बी आयदर ॲट F1 ऑर ॲट F2. हा अतिशय सिम्पल लॉ आहे केपलरचा. हा लॉ समजला असेलच. काय लॉ की एलिप्स शेपचं कुठल्याही प्लॅनेटचं ऑर्बिट असतं आणि त्या एलिप्स शेपमधले कोणत्याही 2 फोकल पॉईंटपैकी एका पॉईंटवरच सन असतो. जर एलिप्टिकल ऑर्बिट असेल तर सन शुड आयदर बी ॲट F1 ऑर ॲट F2. त्याच्या व्यतिरिक्त तो कुठेच नसतो. अगदी सिम्पल असा फर्स्ट लॉ आहे हा. आता आपण सेकंड लॉ बघतोय केपलरचा. केपलर्स सेकंड लॉ इट स्टेट्स दॅट द लाईन जॉईनिंग द प्लॅनेट अँड द सन स्वीप्स इक्वल एरियाज इन इक्वल इंटरवल ऑफ टाईम. आता ही एक फिगर मी ड्रॉ केलेली आहे. हीच फिगर तुमच्या टेक्स्टबुकमध्ये सुद्धा आहे. जरा क्रिटिकल आहे पण समजून घेतलं तर इंटरेस्टिंग आहे हा लॉ. आपण जर असं कन्सिडर केलं की या S या पॉईंटला सन आहे आणि हे एका प्लॅनेटचं ऑर्बिट आहे आणि तो A, B, C, D हे सगळे पॉईंट्स कव्हर करत ऑर्बिट करतोय. तर इथे एक लक्षात घ्यायचं आहे आपल्याला की हा जो शेडेड पोर्शन आहे, हा शेडेड पोर्शन आणि हा शेडेड पोर्शन जरी दिसताना हा एरिया मोठा दिसतोय आणि हा एरिया छोटा दिसतोय, तरीसुद्धा ह्या दोन्ही एरियाजमध्ये काहीच फरक नसतो. हे दोन्ही एरियाज हे सेम असतात. हा सेकंड लॉ सांगतो. आता एक्सप्लेनेशन जर घ्यायचं झालं तर आपण असं कन्सिडर करू की ह्या S पॉईंटला ऑब्झर्वर म्हणून आपण उभे आहोत आणि आपल्या समोरून ही एक ट्रेन किंवा एक कुठलंही व्हेकल ट्रॅव्हल करत आहे. आता जर आपण कन्सिडर केलं किंवा नीट ऑब्झर्व केलं तर हा पोर्शन जो आहे, ही जी लेंथ आहे एसपासून या पॉईंटची, ती बरीच शॉर्टर आहे. म्हणजे समजा हा एलिप्स म्हणजे एक रोड ट्रॅक आहे, तर हा ट्रॅक आपल्यापासून बराच जवळ आहे आणि कंपॅरेटिव्हली त्या ट्रॅकचा हा पॉईंट जो C आणि D पॉईंट जो आहे तो आपल्यापासून भरपूर लांब आहे. तर आता आपल्याला हे लक्षात घ्यायचं आहे की जर ते जे व्हेकल आहे, समजा कार इज पासिंग बाय 100 km/h, तर आपल्याला आपल्या जवळून जेव्हा ती जाते तेव्हा ती जोरात जाताना दिसते. म्हणजे आपल्याला पूर्ण ह्या अँगल जो असतो आपला, हा अँगल जो क्रिएट होतो, आपल्याला इथपासून इथपर्यंत फिरून बघावं लागेल ती पास होताना, कारण ती जोरात गेली आहे. पण तेच लांबून जर जात असेल तर आपल्याला तेवढी आपल्या मानेची मूव्हमेंट करावी लागत नाही.
आपल्याला तो अँगल अगदी कमी होऊन जातो. याचा अर्थ स्पीड कमी होतो का? नाही. अजून एक त्याचं एक्झाम्पल म्हणजे आपण जेव्हा प्लेन बघतो, उडतानाचं प्लेन जे बघतो ते आपल्याला अगदी स्लो उडताना दिसतं. आपण एकाच जागी उभं राहून भरपूर वेळ एकाच डायरेक्शनमध्ये ते प्लेन बघू शकतो. याचा अर्थ त्याची व्हेलॉसिटी कमी असते का? नाही. जर आपण कन्सिडर केलं की पॉइंट A टू B जाताना 100 kph ही व्हेलॉसिटी आहे आणि 5 सेकंद लागतात. तर त्याच 5 सेकंदामध्ये विदिन द सेम इंटरव्हल ऑफ टाईम C टू D हे डिस्टन्ससुद्धा ट्रॅव्हल होतं. तर असं जर जेव्हा असतं की व्हेलॉसिटी सेम आहे आणि टाईम इंटरव्हल सेम आहे, तेव्हा हा फक्त काय आहे की हा फोकल पॉईंटला ऑब्झर्विंग पर्सन उभा आहे असं आपण कन्सिडर करू. तर SAB आणि SCD हे जे 2 एरियाज आहेत हे सेम असतात. इक्वल अमाउंट ऑफ एरिया स्वीप करतो तो पोर्शन. म्हणजे आपण जर हा एरिया बघितला जो दिसायला मोठा आहे ह्या एरियापेक्षा SCDपेक्षा, तरी पण त्या दोघांचा एरिया जर कॅल्क्युलेट केला तर एरिया सेम आहे. फक्त फरक कुठे पडतो? ऑब्झर्वर जो उभा आहे तो A आणि B पॉईंटच्या जवळ उभा आहे. त्याच्यामुळे ASB हा जो पोर्शन आहे तो मोठा भासतो आपल्याला. इट इज जस्ट एन इल्युजन की ASB हा एरिया मोठा असेल CSDपेक्षा, पण तसं नसतं. त्याची जर व्हेलॉसिटी आणि टाईम इंटरव्हल सेम असेल तर त्याचा एक्झॅक्टली तेवढाच पोर्शन दोघांचा एरियामध्ये स्वीप कव्हर झालेला असतो. आता थर्ड लॉ आपण बघू. थर्ड लॉ काय स्टेट करतो? द स्क्वेअर ऑफ द पिरियड ऑफ रिव्होल्यूशन इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द क्यूब ऑफ द मीन डिस्टन्स. आता आपण डायरेक्ट प्रपोर्शन म्हणजे काय ते काल बघितलं. आता इथे काय त्यांनी सांगितलं की स्क्वेअर ऑफ द पिरियड ऑफ रिव्होल्यूशनचा जो पिरियड असतो, फॉर एक्झाम्पल अर्थसाठी 365 डेज लागतात. हा रिव्होल्यूशनचा जो पिरियड आहे तो डायरेक्टली प्रपोर्शनल आहे. म्हणजे तो सेम प्रपोर्शनमध्ये कमी होतो किंवा वाढतो. कोणाच्या? तर द क्यूब ऑफ द मीन डिस्टन्स. आता मीन डिस्टन्स म्हणजे काय नक्की? एक ॲप्रॉक्स मी सांगतो तुम्हाला की बेसिक कन्सेप्ट काय असते. आता हा जर आपण सन कन्सिडर केला आणि इथे जर समजा अर्थ मूव्ह होते, तर ती कधी सनच्या जवळ असते, कधी सनपासून लांब असते. तर आपण जेव्हा डिस्टन्स सर्च करतो, तर डिस्टन्स घेताना हे मीन डिस्टन्स घेतलेलं असतं की ॲट ॲन ॲव्हरेज सनपासून अर्थ किती लांब आहे. तो डिस्टन्स जर घेतला आणि आपण रिव्होल्यूशन पिरियड घेतला, तर रिव्होल्यूशन पिरियडचा स्क्वेअर करायचा आणि मीन डिस्टन्सचा क्यूब करायचा. हे दोन्ही सेम प्रपोर्शनमध्ये कमी जास्त होतात. म्हणजे हे दोन्ही एकमेकांना डायरेक्टली प्रपोर्शनल असतात. त्याला आपण मॅथमॅटिकली असं एक्सप्रेस करू शकतो. टी स्क्वेअर म्हणजे रिव्होल्यूशन पिरियडचा स्क्वेअर इज डायरेक्टली प्रपोर्शनल. अल्फा इंडिकेट करतो डायरेक्ट प्रपोर्शन. आर क्यूब म्हणजे काय? मीन डिस्टन्स जे आहे, आर म्हणजे इथे रेडियस आहे, इथली आपण मीन रेडियस घेतली, ॲव्हरेज रेडियस घेतली, त्याचा क्यूब म्हणजे टी स्क्वेअर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू आर क्यूब. किंवा त्याला कॉन्स्टंटच्या भाषेत आपण कसं डिनोट करतो? टी स्क्वेअर अपॉन आर क्यूब म्हणजेच रिव्होल्यूशन पिरियडचा स्क्वेअर अपॉन मीन डिस्टन्सचा क्यूब इज इक्वल टू कॉन्स्टंट. म्हणजे त्या दोघांनी आता जर हे कॉन्स्टंटचा प्रकार काय असतो की जर दोघांचं प्रपोर्शन 1:2 आहे तर त्यांचं केव्हाही डिव्हिजन केली तर आन्सर 2 येईल तुमचं. म्हणजे काय? तर आन्सर सेम येतं म्हणजे आन्सर कॉन्स्टंट असतं. म्हणजेच टी स्क्वेअर अपॉन आर क्यूब इज इक्वल टू कॉन्स्टंट के. आता आपण पुढचा एक सगळ्यात इम्पॉर्टंट टॉपिक बघतो, सगळ्यात इम्पॉर्टंट डेरिव्हेशन बघतो या चॅप्टरमधलं, युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. इथे आपण सेंट्रिपेटल फोर्स जो असतो त्याचं डेरिव्हेशन करतो आहे. तर आपल्याला माहिती आहे की सेंट्रिपेटल फोर्सचा फॉर्म्युला काय आहे? एफ इज इक्वल टू एम इंटू व्ही स्क्वेअर अपॉन आर. जिथे एम असतं मास, त्या ऑब्जेक्टचं मास, आर म्हणजे रेडियस ज्याच्या अराउंड तो मूव्ह होतो आहे, आणि व्ही म्हणजे त्याचा स्पीड. तर स्पीडचा पण एक फॉर्म्युला आहे डिस्टन्स ट्रॅव्हल्ड अपॉन टाईम टेकन. अगदी सोपा फॉर्म्युला आहे, आपला मागे पण झालेला आहे. डिस्टन्स ट्रॅव्हल्ड अपॉन टाईम टेकन म्हणजेच काय येतो? स्पीड येतो. आणि पेरिमीटर ऑफ द ऑर्बिट. आता पेरिमीटर तर आपल्याला माहिती आहे. पेरिमीटर म्हणजे काय असतं की त्या ऑर्बिटची जी पूर्ण पेरिफेरी आहे त्याचं जर आपण डिस्टन्स कॅल्क्युलेट केलं तर तो पेरिमीटर असतो. आता इथे 2πr आपण घेतो आहे कारण हा सर्कलचाच एक फॉर्म आहे आणि इथे आपण बेसिक डेरिव्हेशन घेतो आहे फक्त. तर आता इथे काय असतं, एक साधी गोष्ट लक्षात घ्या, जेव्हा एखादा प्लॅनेट मूव्ह होतो आहे त्या ऑर्बिटमधनं, तर त्याचा जो डिस्टन्स त्याने ट्रॅव्हल केला इट इज नथिंग बट द डिस्टन्स ऑफ द पेरिमीटर. पेरिमीटरची जी व्हॅल्यू असते तेवढाच डिस्टन्स त्याने कव्हर केलेला असतो. मग आता आपण काय करणार आहोत की फोर्सचा जो फॉर्म्युला आहे सेंट्रिपेटल फोर्स एफ इज इक्वल टू एम इंटू व्ही स्क्वेअर अपॉन आर. तर त्या फॉर्म्युल्यामध्ये आपण व्हीचा फॉर्म्युला, जो डिस्टन्स अपॉन टाईम आहे, स्पीडचा फॉर्म्युला, तो पुट करणार आहोत. आता इथे आपण डिस्टन्स म्हणजेच 2πr घेतलं आहे आणि टाईम म्हणजेच टी घेतलेला आहे.
तर एफ इज इक्वल टू एम इंटू व्ही स्क्वेअर अपॉन आर इज इक्वल टू एम इंटू, आता व्ही स्क्वेअरच्या जागी आपण ही व्हॅल्यू पुट करणार की 2πr अपॉन टी. ही जी व्हॅल्यू आहे ती ही एक्झॅक्टली आपण इथे पुट केली. त्याचा स्क्वेअर इथे व्ही स्क्वेअर आहे म्हणून याच्या ब्रॅकेटचा स्क्वेअर केला, अपॉन आर घेतला. आता पुढे काय करणार, पुढे फक्त सिम्प्लिफाय करायचं की आता 2πr अपॉन टी या ब्रॅकेटचा जर स्क्वेअर आहे तर तो काय येईल, 2चा स्क्वेअर येईल 4, एम जसाच्या तसा आपण इथनं पुट केलेला आहे, पायचा स्क्वेअर येईल पाय स्क्वेअर आणि आरचा स्क्वेअर येईल आर स्क्वेअर अपॉन टीचा स्क्वेअर टी स्क्वेअर. हे जेवढं ब्रॅकेटमध्ये होतं त्याचा स्क्वेअर होता कारण व्ही स्क्वेअर होता म्हणून आपण त्याचा सगळ्याचा स्क्वेअर केला आणि ती व्हॅल्यू पुट केली अपॉन आर जसाच्या तसा घेतला. आता इथे तुम्हाला दिसतंय की आर आर कट केलेला आहे, तर इथे आर स्क्वेअर इज नथिंग बट आर इंटू आर अपॉन याच्या डिनॉमिनेटरला आहे आर. तर हा एक आर गेला म्हणजे इथे उरला फक्त एक आर उरेल इथे. तर एफ इज इक्वल टू 4m पाय स्क्वेअर आर अपॉन टी स्क्वेअर. इथपर्यंत आपण आलो. आता पुढे सॉल्व्ह करताना आपल्याला काय करायचं आहे की या इक्वेशनला, या व्हॅल्यूला, याला आपण पुट करू 1 म्हणून. तर आता या 1ला आपल्याला मल्टिप्लाय आणि डिवाइड करायचं आहे आर स्क्वेअरने, सो दॅट वी कॅन सिम्प्लिफाय इट फर्दर. तर आता मल्टिप्लाय आणि डिवाइड करायचं म्हणजे कसं करायचं की 4m पाय स्क्वेअर आर याला इंटू आर स्क्वेअर अपॉन आर स्क्वेअर आणि डिनॉमिनेटर जो आहे टी स्क्वेअर त्याला पण इंटू आर स्क्वेअर अपॉन आर स्क्वेअर. टेक्स्टबुकमध्ये याची फक्त 2 स्टेप दिलेले आहे, आपण त्याच्या 5 स्टेप वाढवलेल्या आहेत. आता मल्टिप्लाइंग अँड डिवायडिंग बाय आर स्क्वेअर काय येईल, फर्स्ट आपलं आहे 4m पाय स्क्वेअर आर जसं तसं घेतलं इंटू आर स्क्वेअर अपॉन आर स्क्वेअर. फक्त याच्या न्युमरेटरला मी इंटू आणि अपॉन आर स्क्वेअर केला, डिवाइड बाय टी स्क्वेअर इंटू आर स्क्वेअर अपॉन आर स्क्वेअर. हा आर स्क्वेअर इथे कट होईल. आता इथे काय होईल की आर इंटू आर स्क्वेअर झाला 4m पाय क्यूब आर क्यूब पाय स्क्वेअर आर क्यूब झाला, सॉरी 4m पाय स्क्वेअर आर क्यूब झाला आर इंटू आर स्क्वेअर अपॉन आर स्क्वेअर जसं तसा राहिला आणि आर स्क्वेअर खालचे कट झालेले, तिथे उरला टी स्क्वेअर. त्याच्यानंतर आपण काय केलं, हा टी स्क्वेअर जो आहे तो आपला वर जाईल, तो जाईल डायरेक्ट न्यूमरेटरला 4mच्या शेजारी. म्हणजेच तिथे असं येईल की टी स्क्वेअर 4m पाय स्क्वेअर आर क्यूब अपॉन आर स्क्वेअर. आता ही व्हॅल्यू आली, इथपर्यंत समजलं. आता याच्या पुढे आपल्याला काय करायचं आहे, हा जो टी स्क्वेअर आहे आपण जो इथे घेतला होता टी स्क्वेअर त्याला आपल्याला ट्रान्सपोज करायचं आहे अपोजिट साईडला. तर आता इथे हा मल्टिप्लाय होतोय म्हणजे ट्रान्सपोज होताना तो काय होईल, डिवाइड होईल. मग 4m पाय स्क्वेअर आर क्यूब अपॉन आर स्क्वेअर इज इक्वल टू 1 अपॉन टी स्क्वेअर. हा 1 अपॉन टी स्क्वेअर आला कारण आपण त्याला ट्रान्सपोज केला, जो तो इकडे मल्टिप्लाय होतोय तर इकडे तो डिवाइड होईल. आता इथे एक लक्षात घ्यायचं, इथे कन्फ्युजन होऊ शकतं की आर क्यूब आणि टी स्क्वेअर डायरेक्ट का नाही घेतला. तर आपण पहिले टी स्क्वेअर घेणार, 1 अपॉन टी स्क्वेअर ही एक सिंगल टर्म कन्सिडर करतो आपण. त्याच्यानंतर आता इथला जो आर क्यूब आहे त्याला पण आपण ट्रान्सपोज केला, पण ट्रान्सपोज होताना काय होईल, 1 अपॉन टी स्क्वेअर इटसेल्फ इज अ सिंगल टर्म. त्याच्यामुळे तो डिवाइड होताना, इकडे येताना जेव्हा तो डिवाइड होईल, डिव्हिजनला जाताना तो 1 अपॉन टी स्क्वेअरच्या डिव्हिजनला जाईल. म्हणजेच पुढची स्टेप आपली येते 4m पाय स्क्वेअर आर अपॉन आर स्क्वेअर इज इक्वल टू 1 अपॉन टी स्क्वेअर अपॉन आर क्यूब. आणि त्याच्या पुढे आपण काय केलं की या 1च्या जागी न्युमरेटरला आपण आर क्यूब घेतला. म्हणजे आपली पुढची सिम्प्लिफाईड स्टेप काय आली, 4m पाय स्क्वेअर अपॉन आर क्यूब आर स्क्वेअर, सॉरी 4m पाय स्क्वेअर अपॉन आर स्क्वेअर इज इक्वल टू आर क्यूब अपॉन टी स्क्वेअर. पण आता आपण मगाशी काय बघितलं होतं की टी स्क्वेअर अपॉन आर क्यूब इज इक्वल टू कॉन्स्टंट अकॉर्डिंग टू केप्लर्स थर्ड लॉ. मग आता इथे एक लक्षात घ्यायचं की टी स्क्वेअर अपॉन आर क्यूब केलं काय किंवा आर क्यूब अपॉन टी स्क्वेअर केलं काय, कॉन्स्टंटची व्हॅल्यू सेम राहते. म्हणून आपण मग या फॉर्म्युलामध्ये पण काय पुट करणार, के पुट करणार, कारण कॉन्स्टंटला आपण त्याचे डिनोट करणार. मग एफ इज इक्वल टू 4m पाय स्क्वेअर अपॉन आर स्क्वेअर इज इक्वल टू के. मग आता एफची व्हॅल्यू काढताना आपला हा के परत ट्रान्सपोज होऊन खाली येईल. हेन्स एफ इज इक्वल टू 4m पाय स्क्वेअर अपॉन आर स्क्वेअर इंटू के. इथे आपलं डेरिव्हेशन पूर्ण झालं. आता आपण बुकमधले जे प्रॉब्लेम्स आहेत त्याच्यातला एक प्रॉब्लेम घेऊ. हा सॉल्व्ड आहे, सेम टाईप एक्सरसाइजमध्ये पण दिलेला आहे, तो तुम्ही सॉल्व्ह करून दाखवा. एक्झाम्पल काय आहे ते मी एकदा रीड करतो. ॲन आयर्न बॉल ऑफ मास 3 kg इज रिलीज्ड फ्रॉम 125 meters अँड फॉल्स फ्रीली टू द ग्राउंड इफ g इज इक्वल टू 10 meter per second. कॅल्क्युलेट टाइम फॉर बॉल टू रीच द ग्राउंड, वेलोसिटी ऑफ द बॉल ऑन रीचिंग द ग्राउंड अँड हाईट ऑफ द बॉल ॲट हाफ टाईम. आता टाईम फॉर बॉल टू रीच द ग्राउंड हा आपण फर्स्ट फॉर्म्युलाने काढणार. फॉर्म्युला आपल्याकडे आहे एस इज इक्वल टू यू टी प्लस 1/2 AT स्क्वेअर.
आता सगळ्यात महत्त्वाचं त्याच्याही आधी एक प्रोसेस असते प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याची. सगळ्यात पहिले गिवन डेटा लिहायचा, त्याच्यानंतर कोणते फॉर्म्युले यूज होणार आहेत ते फॉर्म्युले लिहायचे आणि मग स्टेप बाय स्टेप प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला सुरुवात करायची. आता आपण बघू गिवन डेटा काय काय आहे आपल्याकडे. मास दिलेला आहे त्यांनी, बॉलचं मास किती आहे 3 kg ते दिलेलं आहे, ते आपण पुट केलं इथे. त्याच्यानंतर डिस्टन्स दिलेला आहे, म्हणजेच एसने आपण डिस्टन्स डिनोट करतो, नथिंग बट डिस्प्लेसमेंट 125 मीटर्स. 125 मीटर्सवरून तो बॉल पडला, 125 मीटरच्या हाईटवरून पडला, म्हणजे डिस्टन्स त्याने किती ट्रॅव्हल केला 125 मीटर्सचा. त्याच्यानंतर इनिशियल वेलॉसिटी, इनिशियल वेलॉसिटी ही 0 येईल, कारण त्याला आधी कुठलाच फोर्स लावलेला नव्हता. तो फ्री स्टेटमधून तो खाली पडलेला आहे, म्हणून यू हा आपण नेहमी 0 घेतो. आणि ॲक्सेलरेशन जी आपण व्हॅल्यू जीची 9.8 घेतो, ती मोस्टली तुम्हाला प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना 10 मीटर पर सेकंड ही दिलेली असते, म्हणून ए आपण घेतो 10 मीटर पर सेकंड. फॉर्म्युला कुठले यूज करतो आपण, एस इज इक्वल टू यू टी प्लस 1/2 AT स्क्वेअर. आणि दुसरा फॉर्म्युला आहे आपल्याला हा व्ही म्हणजे फायनल वेलोसिटी आहे, फायनल वेलोसिटी इज यू प्लस AT. आता पहिला आपण फॉर्म्युलामध्ये व्हॅल्यूज पुट करू. पहिले आपल्याला काढायचं टाईम फॉर बॉल टू रीच द ग्राउंड. आता आपण इथं फॉर्म्युला पहिले पुट केला, एस इज इक्वल टू यू टी प्लस 1/2 AT स्क्वेअर. एस इज नथिंग बट 125 आपल्याला दिलेलं आहे, प्लस यू टी. आता यू जर 0 आहे तर 0 इंटू टी इट इज 0, मग प्लस 1/2 इंटू ए किती आपला 10 आहे, आणि टी स्क्वेअर जसे तसं पुट केलं, आपल्याला टीचीच व्हॅल्यू काढायची आहे. मग 125 इज इक्वल टू 0ने आपण हा टी कट झाला, 1/2 इंटू 10 इंटू टी स्क्वेअर. हा 1/2 जसाच्या तसा 10 इंटू टी स्क्वेअर, आपण 10 इंटू टी स्क्वेअर जसा जसा घेतला 10 टी स्क्वेअर. मग आता इथे काय झालं, ह्या 125ला हा जो 2 आहे तो ट्रान्सपोज होऊन इकडे गेला, इथे हा डिव्हिजनला आहे, इकडे जाऊन मल्टिप्लाय केला, 125 इंटू 2 इथे आला 250. मग 250 इज इक्वल टू 10 टी स्क्वेअर. मग 250 इज इक्वल टू 10 टी स्क्वेअर आल्यानंतर परत एकदा ट्रान्सपोज होईल, हा 10 जो आहे इकडे मल्टिप्लाय करतोय, इकडे जाऊन 250ला डिवाइड करेल. मग 250 डिवाइड बाय 10 इज इक्वल टू टी स्क्वेअर. म्हणजे आपला टी स्क्वेअर किती आला, 250 डिवाइड बाय 10 आला, हा 0 गेला आला 25. मग टी स्क्वेअर इज इक्वल टू 25, म्हणून टी आला आपला 5. मग टी हा टाईम आहे, म्हणून टाईमचं युनिट आपण घेतलं सेकंड्स. मग टी इज इक्वल टू 5 सेकंड्स, म्हणजे फर्स्ट आन्सर आपला आलं, टाईम फॉर बॉल टू रीच द ग्राउंड इज 5 सेकंड्स. त्याच्यानंतर आपल्याला दुसरी काढायची आहे फायनल वेलॉसिटी. त्यांनी विचारलं आपल्याला वेलॉसिटी ऑफ द बॉल ऑन रिचिंग द ग्राउंड, म्हणजे फायनली त्याची ॲटमोस्ट त्याची किती वेलॉसिटी त्याने अटेन केलेली असेल. त्याच्यासाठी आपण दुसरा फॉर्म्युला वापरला, व्ही इज इक्वल टू यू प्लस AT. मग आता व्ही आपल्याला काढायचा आहे, इज इक्वल टू यू इथे पण 0च आहे म्हणून 0च घेतला आपण, प्लस ए किती आहे 10 आहे, आणि टी आपण आत्ताच काढला होता 5 सेकंड्स, म्हणून तो जसाच्या तसं पुट केला 10 इंटू 5. व्ही इज इक्वल टू 10 इंटू 5 दॅट इज 50, आणि ही पण वेलॉसिटी आहे म्हणून 50 मीटर पर सेकंड. म्हणजे त्याची इनिशियल वेलॉसिटी आली 0 आणि फायनल वेलॉसिटी आली 50. त्याच्यानंतर लास्ट पार्टमध्ये त्यांनी विचारलं आहे वेलॉसिटी ॲट हाफ टाईम. आता हाफ टाईम इथे आपण काय करणार, टी त्यांनी आपण काढलेला आहे 5 सेकंड्स टी आलेला आहे, म्हणून हाफ टाईम आपण त्याचा हाफ केला 5/2 दॅट इज 2.5 सेकंड्स. मग आता आपण परत तोच फॉर्म्युला यूज करणार जो पहिल्या टाईमसाठी वापरला आपण टीसाठी, पण फक्त काय फरक काय पडेल की आपण तिथे टीची व्हॅल्यू 2.5 घेणार. मग एस इज इक्वल टू यू टी प्लस 1/2 AT स्क्वेअर आपण फॉर्म्युला लिहिला, इथे 0 आला परत, कारण यू आपला 0 होता, 0 इंटू टी 0 आला, प्लस 1/2 इंटू 10 इंटू, आता हा ए म्हणजे 10 आहे, आणि टी स्क्वेअर किती आला आपला 2.5चा स्क्वेअर आला. मग एस इज इक्वल टू 0 प्लस 1/2 इंटू, आता इथे 2.5चा स्क्वेअर 6.25, आणि 25चा 625 येतो, 2.5चा 6.25 इंटू 10. आता इथे आपण पहिल्या फॉर्म्युलामध्ये काय केलं होतं, एसची व्हॅल्यू आपल्याला माहिती होती, डिस्प्लेसमेंटची किंवा डिस्टन्सची व्हॅल्यू आपण 125 मीटर्स पुट केली होती, आणि आपल्याला टी काढायचा होता. पण इथे आपण काय करतोय, टीची व्हॅल्यू पुट करतोय आणि एसची व्हॅल्यू म्हणजे किती त्याने डिस्टन्स ट्रॅव्हल केलं हाफ टाईममध्ये ते काढतोय. कोणत्याही फॉर्म्युलामध्ये तुम्हाला एक कुठला तरी अननोन असतो आणि तो आपल्याला ट्रान्सपोज करून काढता येतो. मग आता 625 इंटू 10, मग आपण काय केलं की हा 0 कट झाला, एस इज इक्वल टू 1/2 इंटू 625 इंटू 10 आला 62.5. मग परत हा 2 इकडे ट्रान्सपोज झाला, एस इज इक्वल टू 62.5 डिवाइड बाय 2, तो आला आपला 31.25 मीटर्स. पण आता इथे एक लक्षात घ्यायचं, हे आपलं फायनल आन्सर नाही आहे. हाफ पॉईंटला जेवढा त्याने डिस्टन्स होतं तेवढं आपल्याला टोटल डिस्टन्समधून मायनस करावं लागेल. म्हणून एस इज इक्वल टू 31.25 मीटर्स जे आन्सर आलं ते आपण टोटल हाईटमधून म्हणजे 125 मीटर्समधून मायनस केलं. 125 मीटर्स मायनस 31.25 मीटर्स इज इक्वल टू 93.75 मीटर्स.
आता हे तिन्ही आन्सर्स आपल्याला एक्झाममध्ये शेवटी कंपाईल करून लिहायचे असतात 1, 2, 3 आणि त्याचे फायनल आन्सर्स, तरच तुम्हाला प्रॉपरली मार्क्स मिळतात. आता ह्या चॅप्टरमध्ये आपले काही बेसिक थिअरी कन्सेप्ट झाल्या, एक डेरिव्हेशन झालं आणि प्रॉब्लेम झाले आणि केपलरचे लॉज झाले. आता याच्यामध्ये अजून 2 टाईपचे जे प्रॉब्लेम्स आहेत ते झाले की आपला हा चॅप्टर पूर्ण संपतोय. एक डेरिव्हेशन बाकी आहे छोटं आणि 2 टाईपचे प्रॉब्लेम बाकी ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये कव्हर अप करून घेऊ. काही डाऊट्स असतील तर कमेंट्स करा किंवा डायरेक्टली कॉन्टॅक्ट करा. थँक्यू.